इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2023 आणि 24 या वर्षात नागरिकांचे चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले आहे। CRR या पोर्टलमध्ये तक्रारदारांकडून चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती दिली जाते। ही माहिती त्या भागातील पोलिसांना दिली जाते। अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील विश्वास दळवी आणि गायकर यांनी या माहितीच्या आधारे आपल्या हद्दीतील चोरीला गेलेले काही मोबाईल गुजरात आणि तामिळनाडू तसेच देशातील अनेक भागातून हस्तगत केले। आज सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या हस्ते नागरिकांना 2,94,000 रुपयांचे मोबाईल परत करण्यात आले। तसेच उर्वरित चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध शिवाजीनगर पोलीस करत आहेत। तसेच नागरिकांनी मोबाईल चोरीला गेल्यानंतर सायबर गुन्हे शाखा येथे आपली माहिती देत आपली तक्रार नोंदवावी, जेणेकरून पोलिसांना गेलेले मोबाईल पोलिसांना शोधण्यात मदत होतील, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन 2023 आणि सन 2024 मध्ये जे नागरिकांचे मुलांचे काही मोबाईल हरवलेले होते, त्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे। CIR म्हणून जे पोर्टल आहे विकसित केलेलं, त्यावरती माहिती भरली जाते आणि त्याच्याप्रमाणे पोलीस स्टेशनकडचे पोलीस हवालदार विश्वास वळवी आणि गायकर यांनी अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून त्याची सगळी माहिती घेऊन काही मोबाईल आपण गुजरातवरनं, काही तामिळनाडूतनं आणि काही वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेऊन आज त्यांना माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुरेश वराडे अंबरनाथ विभाग यांच्या हस्ते ते सन्मानपूर्वक त्यांना परत केले आहेत। असे 21 मोबाईल जवळजवळ 2,94,000 किमतीचे आज नागरिकांना परत दिलेले आहेत आणि जे अजूनही काही मोबाईल गेले त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि हे सतत निरंतर आहे की जसे जसे त्याच्यात सिम कार्ड ॲक्टिवेट होईल त्याप्रमाणे आपल्याला मोबाईल मिळत आहेत। तर नागरिकांना विनंती आहे, आपले मोबाईल हरवल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्या, त्या पोर्टलवरती माहिती लोड करायची आहे। आपण सुद्धा त्याच्याबाबत कळवत आहे सगळ्यांना की आपणही सायबर क्राईममधनं सायबर जे आपले कॅफे असते तिथून ही माहिती लोड करू शकता दुसऱ्या मोबाईलवरनं। अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि आपणही आपला मोबाईल ट्रॅक करू शकता। पोलीस सतत आपल्या मदतीसाठी आहेत। केव्हा काय आवश्यकता असते ते 112 वरती आपण संपर्क करू शकता। आपल्याला अडचणीत पोलीस त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। धन्यवाद।